पंचायतीमध्ये कर भरण्यासाठी इथं आलेले आहेत, उतारा काढण्यासाठी आलेले होते बांधकाम कामगार व्यावसायिक मुक्ताईनगरचे पंकज भाऊ जनके यांनासुद्धा इथं कोणत्या पद्धतीनं वागणूक दिली गेली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल पंकज भाऊ, आपण या ठिकाणी आपण उतारा काढण्यासाठी आलं तर? पहिली गोष्ट तर नगरपंचायतचा कुठलाही कारभार जो चालतोय तो सुरळीत किंवा योग्य रीतीने चालत नाही आहे. कारण यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नाही, कोण कसे पैसे भरता याची त्यांच्याकडे माहिती नाही. जेव्हा मी यांच्याकडे गट नंबर 735-2/2चा उतारा घेण्यासाठी आलो तेव्हा सरळ कर्मचाऱ्यांना मला विचारण्यात आले की तुम्ही तुमच्याकडे बाकी आहे, तुम्ही ते दाखवा. मी म्हटलं बाबा माझ्याकडे पावती नाही. तुम्ही पावती दाखवा म्हणे, आम्ही देऊ शकत नाही की पावती असल्याशिवाय, किंवा आम्हाला शोधावी लागेल. जेव्हा शोधाशोध करायचं झालं तर प्रत्येक वेळेला हाच त्रास नगरपंचायतमध्ये आहे. जेव्हाही तुम्ही उतारा घ्यायला येणार तेव्हा ते तुमच्याकडे बाकीची पावती आहे का ते विचारा. त्याच्यानंतर ही जी बाकीची पावती माझ्याकडे ऑनलाईन स्वरूपात आहे हे मी त्यांना दाखवली की अशा पद्धतीने मी पैसे भरलेले आहे. तर त्यांचं म्हणणं भरलं याची नोंद त्यांच्या दप्तरामध्ये नव्हती किंवा याची नोंद त्याच्या दप्तरामध्ये नाही आहे, पण ते आम्हाला म्हणतात की तुम्ही पैसे भरलेले मग आम्ही तुम्हाला कसं काय द्यायचे. अशा प्रकारची भाषा त्यांच्याकडनं केली जाते आणि प्रत्येक वेळेला हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. आताच आपण बघितलं इथं एक बांधकाम व्यावसायिक आहेत, एक शिक्षित तरुण आहेत. त्यांच्या संदर्भात जर या प्रकारे या नगर पंचायतीमध्ये जर वागणूक दिली जात असेल आणि यांचेसुद्धा जर कामांना खोळंबा होत असेल, यांना जर कागदपत्रांसाठी जर एवढी धावपळ करावी लागत असेल आणि यांच्याकडे जर पावती मागणी केली जात असेल, यांच्याकडे तरी ऑनलाईन पुरावा आहे, परंतु काही अशिक्षित लोक जे आहेत तर त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या वगैरे ते लोक सांभाळून ठेवू शकत नाही. अशा लोकांचा काय असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहे. बघूया यानंतर आपण इथले जे कर्मचारी आहेत, इथले अधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं काय म्हणणं आहे ते. आपल्यासोबत नगरपंचायतीमध्ये कराची पावती घेऊन आपल्याकडे आलेले आहेत एक निवृत्त सैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण इथं आल्यानंतर तुमची मागणी काय आहे आणि तुम्हाला अनुभव काय आला. मी रामदान केशव सूर्यवंशी BSFमधून रिटायरमेंट झालेलो आहोत. मी कर भरायला आलो असताना माझ्याकडनं हे दिवाबत्ती कर आणि स्वच्छता कर आणि घनकचरा व्यवस्थापन कर हे मतलब माझ्याकडून वसूल करण्यात येत आहे. तरी माझ्या घरापाशी किंवा माझ्या गलीमध्ये केव्हाही रोड वगैरे किंवा दिवाबत्ती किंवा गटार वगैरे किंवा पाण्याची सुविधा पण नाही आहे. तरी मतलब ना गाडी घनकचऱ्याची गाडीसुद्धा येत नाही माझ्या याच्यामध्ये आणि तिथं रोड असल्यामुळे ते येतच नाही. म्हणून माझ्याकडून मतलबचा कर वसूल करण्यात येत आहे. याचं काय मतलब आहे मला काही समजायला मार्ग नाही. आणि मी एक देशाची सेवा करून आलेलो माणूस आहोत. 35 वर्षी सेवा केली मी देशाची. माझ्यासोबत मी मुख्य अधीक्षक यांना भेटलो असता, ते म्हणत तुम्ही आरोग्य विभागाला भेटा. त्यांनी जर ऐकलं तर मग आम्ही बघू म्हणतो. याचा काय अर्थ आहे, याचा मला न्याय मिळावा यासाठी मी इथं आलेलो आहोत. ज्यावेळेस तुम्ही त्यांना हे जे कराबद्दल विचारता आहात तर तुम्ही नेमका तुमचा एरिया कोणत्या एरियामध्ये राहता, तुम्ही कोणता प्रभाग कोणता आहे, कोणत्या एरियात राहतात? कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट बोलवणार त्यांच्या पाठीमागं राहता आहोत. मुक्ताईनगर न्यायमुक्ताबाईकडे तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा झालेली नाही. रस्ते, गटारी, पाणी म्हणजे नगरपंचायतचं नाही. नगरपंचायत काहीच नाही. तरीसुद्धा तुमच्याकडून ही कर आकारणी केली जात आहे, वसूल करण्यात येत आहे. पंचायत मुक्ताईनगर या ठिकाणी आलेलो आहोत. इथं काही नागरिक आहेत ज्यांना इथं समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की आज यांना इथं आल्यानंतर काय समस्या आहेत. आपलं नाव सांगाल? आणि रामदास ज्ञानदेव पाटील. माझं मी घरपट्टी पाकपट्टी रेग्युलरमध्ये भरलेली आहे. मी इथे आलो, मला उतारा पाहिजे होता. तर यांनी मला सांगितलं की बाबा पावती दाखवा. मी त्यांना रीतसर अर्ज पण दिला होता. त्यांनी त्याच्यावरती मला भरल्यानंतर 8 दिवसापासून उतार्यासाठी फिरवत आहे की साहेब नाही आहे, सुट्टीवर आहे, देतो, आज देतो, उद्या देतो, संध्याकाळी या प्रकारचे वाक्य बोलत आहे. तुम्हाला तुमच्याकडे पावत्या वगैरे कर पावत्या भरलेल्या ज्या आहेत? मी ऑनलाईन पे केलेलं आहे. माझ्याकडे पावती पण आहे. त्यांना मी ज्या ऑनलाईन भरलेलं आहे त्याचं ट्रान्झॅक्शन पण दाखवलं, कोणत्या तारखेला केव्हा भरलेलं आहे सर्व डिटेल मी त्यांना दिलेली. त्यांच्याकडे ती नोंद आहे तशी? हो, त्यांच्याकडे नोंद नाही आहे. ते आता जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ते इकडे शोध तिकडे शोध असं चालू आहे त्यांचं. अच्छा, मग आज अद्यापर्यंत तुम्हाला तो उतारा मिळालेला नाही आहे? नाही, अद्यापर्यंत उतारा मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांना तुम्ही ज्यावेळेस याची मागणी केली त्यावेळेस कर्मचाऱ्यांचं उत्तर काय तुम्हाला? त्यावेळेस ते बोलले जा, तुमच्याकडनं जे होत असेल ते करा, ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे जा, आमची कंप्लेंट आहे, आमचं काही होत नाही, या पद्धतीने ते बोलतात.